श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बाळा, कधीकधी तुझ्या मनात येतं की तू मागितलेलं ते सर्व काही तुला मिळेल का? तुझ्या शक्यता पूर्ण होतील का? तू जी इच्छा व्यक्त करत आहेस ती पूर्ण करणारे आशीर्वाद तू मिळवशील का? तर आज त्याचं उत्तर देण्यासाठी मी या संदेशाच्या माध्यमातून तुझ्यापर्यंत येऊन पोहोचलो आहे. काही काळ जाईल, पण तुझी ती सुप्त इच्छा पूर्ण होणारे आशीर्वाद तुला नक्कीच मिळणार आहेत. तुझ्या इच्छांना परिपूर्ण करण्यासाठी मी आज इथे उपस्थित आहे. मी तुझ्यासाठीच ते सर्व घडवून आणणार आहे. तू ज्या गोष्टींची अपेक्षा माझ्याकडे करत आहेस त्या सर्व काही इच्छा परिपूर्ण करण्यासाठी मी तुला निवडतो आणि तुला विजयी घोषित करण्यासाठी ते आशीर्वाद प्रदान करतो. काही काळापासून तुमचा मनातून संघर्ष सुरू आहे, कारण वर तुम्ही आनंदित दिसत असताना, तुमच्या मुखावर तेच दिसत असताना मन मात्र सैरभैर होत आहे. त्या सर्व गोष्टींना मी आता तुला एकत्रित करण्यासाठी, आशीर्वाद प्रदान करण्यासाठी इथे आलो आहे. होय, मी तुझ्याशीच बोलत आहे. होय, मी तुला निवडतो त्या चमत्कारासाठी, आशीर्वादासाठी. हे स्वीकारण्यासाठी तू तयार आहेस? जर तयार असशील तर होय म्हणून स्वीकार कर. मी तुझी प्रत्येक बाजू मजबूत करतो आणि तुला पुढे नेतो. तुला सावरतो आणि तुला नवीन धडे देण्यासाठी ती शक्ती, ते बल आणि तो आशीर्वाद प्रदान करतो. आज मी तुझी निवड केली आहे, कारण तू हे ऐकावे. येणारे आशीर्वाद तुझ्यासाठी मोठे चमत्कारिक आहेत. ते स्वीकारण्यास तू तयार आहेस? जर तयार असशील तर होय स्वामी, मी तयार आहे असे म्हणून हे आशीर्वाद, हे आलेले चमत्कार स्वीकार कर. आता तुझ्या आड कुणीही येणार नाही. तुझ्या बाबतीत काहीही वाईट मी घडू देणार नाही. माझ्यावर विश्वास असल्यास होय देवा, मी सर्व काही आशीर्वाद, चमत्कार स्वीकार करतो असे टाईप कर. बाळा, मला तुझी मदत करायची आहे. ती जर तुला स्वीकार असल्यास होय देवा, मला तुमची मदत स्वीकार आहे असे टाईप कर. या चमत्कारासाठी मी तुला निवडतो, कारण तू माझा प्रिय बाळ आहेस. कधीकधी मी तुझ्यासाठी ते संघर्ष टाळतो आणि तुला पुढं नेण्यासाठी आशीर्वादाने भरतो. जर आजचा हा पवित्र दिव्य संदेश तू ऐकत आहेस तर तुझ्यावर आनंदाचा वर्षाव होईल. तुझं सुख वाढू लागतील आणि तू विचारांच्या पलीकडे ते माझे गुप्त आशीर्वाद स्वीकार करशील, ज्यासाठी तू निवडल्या गेला आहेस. हे गुप्त आशीर्वाद माझ्या त्याच बाळाला मिळणार आहे जो शेवटपर्यंत संदेश ऐकतो आणि याच संदेशांना स्थिर मनाने, एकाग्र मनाने स्वीकार करतो. हा संदेश तुझ्यासाठीच आणि तुझ्यासाठीच आहे. तुझं कल्याण होईल.